ही कथा वाचलीस तर तुझ्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. दर्शकांनो, आजची घटना खूप माहितीपूर्ण आणि खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे आजची गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी कथा एका नागाच्या सूडाची आहे. प्रिय दर्शकांनो, सापाचा बदला यात शेतकरी आणि नाग आहे. प्रिय दर्शकांनो, ही दोघांची कथा आहे. ही कथा अतिशय प्रेरक आणि अतिशय माहितीपूर्ण आहे. म्हणून असे म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्ण भक्ती आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकतो, त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे विकार दूर होतात. ती व्यक्ती कधीही गरीब राहू शकत नाही जो व्यक्ती ही कथा लक्षपूर्वक ऐकतो. सापाबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेलच की साप हा एक असा प्राणी आहे ज्याच्याकडे नागमणी देखील असतो आणि अशा नागाला इच्छाधारी नाग असे म्हटले जाते. तो सर्व काही करण्यास सक्षम असतो. माहितीपूर्ण असे प्रत्येक काम तो करू शकतो. कथा सुरू करण्यापूर्वी जे आमच्याशी जोडलेले नाही त्यांनी कृपयाप्लक वाणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्वामी आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव स्वामी माझी आई लिहायला विसरू नका. चला आजच्या सुंदर कथेची सुरुवात या सुंदर व्हिडिओने करूया. प्रिय भक्तांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक शेतकरी रोज त्याच्या शेतात कामाला जात असे. तो शेतकरी बैलजोडीने आपले शेत नांगरायचा. त्या शेतकऱ्याने बैलांच्या सहाय्याने जवळपास संपूर्ण शेत नांगरून टाकले होते. आता शेतकऱ्यांच्या शेतात काहीच कोपरे शिल्लक होते ज्यापर्यंत नांगर पोहोचू शकत नव्हता. आता शेतकरी शेताच्या उरलेल्या कोप्यात कुदळ घेऊन तिथे जमीन खोदण्यास सुरुवात करतो. शेतकऱ्याच्या शेताचे 3 कोपरे चुकतात आणि जेव्हा शेतकरी चौथ्या कोप्यात पोहोचतो तेव्हा तिथे दिमकांनी केलेले छिद्र लहान होते, त्यात नाग आणि नागाच पिल्लू होत. आता तो शेतकरी तो खड्डा खोदायला लागला. प्रिय भक्तांनो, आता शेतकऱ्याने तिथे कुदळ मारताच एका सापाचे 2 तुकडे होतात. साप मध्यभागी कापला जातो. आता त्या सापाचे 2 तुकडे पाहून शेतकरी खूप दुःखी होतो. आज मी सर्वात मोठा जघन्य अपराध केला आहे असे मला वाटू लागते. शेतकऱ्याला त्याच्या कामासाठी खूप पश्चाताप होतो. प्रेमळ भक्तांनो, जेव्हा शेतकऱ्याने सापाचे 2ही तुकडे काढून काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्या खड्यात दिसले की कोरलेल्या खड्ड्यात आणखी एक लहान सपाच बाळ आहे. हे पाहून शेतकरी आणखीनच दुःखी होतो. सापाचे बाळ हे याच सापाचे आहे असा विचार सुरू होतो, पण आत्ता तर हा साप मेला आहे. त्याचे 2 भाग केले आहे. आता या सापाच्या मुलाला कोण सांभाळणार असा विचार करून शेतकरी नवस करतो की माझ्यामुळेच या सापाच्या पोरावरून बापाची सावली दूर झाली आहे. म्हणूनच मी ही शपथ घेतो की या सापाच्या मुलाला मी माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवीन आणि कायम मी तुमच्या मुलाला माझ्या मुलाप्रमाणे वागवीन. असा विचार करून शेतकरी सापाला आपल्या घरी घेऊन येतो. घरी आणल्यानंतर तो सर्व काही पत्नीला सांगतो. हे सापाचे मूल आहे आणि त्याचे वडील माझ्या हातांनी मारले गेले आहे, त्यामुळे माझ्या चुकीचा पश्चाताप व्हावा म्हणून मी या सापाचे बाळ घरी आणले आहे आणि आपण आपल्या मुलाप्रमाणे या नागाच्या पिल्लाची काळजी घेऊ. त्या शेतकऱ्याला देखील एक लहान मूल होते. त्याला एक मुलगाही होता जो खूप लहान होता. आता शेतकऱ्याची पत्नी ही शेतकऱ्याशी सहमत झाली होती. ती पण खूप निरागस होती. ती खूप सरळ होती, त्यामुळे शेतकरी काहीही म्हणत असला तरीही शेतकऱ्याची बायको सहमत होत असे आणि नव्याला म्हणू लागते, चालेल पियाजी, जो सापाचा मुलगा आहे तो आजपासून आपलाही मुलगा असेल. त्या सापाच्या मुलावरही आपण आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करू, त्याला आमच्या मुलाप्रमाणे ठेवू. नाग स्पष्टपणे शेतकऱ्याच्या हातून मारला गेला होता. त्यावेळी आत एक त्याचे मूल होते, पण नागिन म्हणजेच नागाची पत्नी आत त्या खड्ड्यात नव्हती. जेव्हा शेतकरी आपल्या मुलाला घेऊन त्याच्या घरी येतो तेव्हा इच्छाधारी नागिन त्या वारुळाजवळ जाते
तेव्हा पाहते तर काय तिचा नवरा सापाचे 2 तुकडे झाले आहेत आणि तो मरून पडला आहे असे त्याला दिसते. हे पाहून नागिन खूप दुःखी होते, आक्रोश करते आणि खूप रडू लागते. प्रिय भक्तांनो, पण आता काहीही होणार नव्हते. आता ती नागिन त्या खड्याच्या आत शिरते आणि त्याच्या मुलाला शोधते, परंतु त्या नगिनीला त्याचे मूल सापडत नाही. आता ती नागिन आणखीनच दुःखी होते आणि ती खूप रडते, ओरडते. कारण आता त्या नागिनीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. एक तर तिचा नवरा मारला गेला, दुसरा तिचा मुलगा सापडला नाही. आता तो साप म्हणजे नागिन विचार करू लागली की ज्याने माझ्या पतीला मारले त्यानेच माझ्या मुलालाही मारले असा विचार करून नागिन जोर जोरात ओरडते, खूप आरडाओरडा करते पण शेवटी काहीही होणार नसते. तिचा नवरा मृत्यू झालेला असतो आणि त्या नागाचे पिल्लू शेतकरी आपल्या घरी घेऊन गेलेला असतो. प्रिय दर्शकांनो, आता शेवटी नागिनीनेही नवस केला. ती आपल्या पतीच्या मृतदेहासमोर जाऊन नवस करते की ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे त्याचा वंश मी नष्ट करी. मी त्याच्या कुटुंबातील एकालाही जिवंत सोडणार नाही. आता ती नागिन शोधू लागते की माझ्या नव्याचा आणि मुलाचा खून करणारा कोण आहे. त्याचा खुनी कोण? नागिन या शोधात पूर्णपणे गुंतून जाते. दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा त्याच्या शेतात जातो आणि उरलेली जमीन कुदळीने खोदण्यास सुरुवात करतो. आता शेतकरी शेतात पोहोचताच ज्या कुदळीने सापाला मारले गेले होते त्याच कुदळीने जमीन खणायला सुरुवात करतो. त्या कुदळीला सापाचे रक्त होते. आणि त्याच दिवशी तिकडे नागिन देखील बसलेली असते. ती पतीच्या मृतदेहाभोवती घिरट्या घालत होती. शेतकरी कुदळ घेऊन जमीन खणायला सुरुवात करतो तेव्हा नागिनीची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याला दिसले की कुदळीवर आपल्या पतीचे रक्त आहे. कुदळीवर रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तो शेतकरी आहे ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे. आपल्या मुलाचा आणि पतीचा खून करणारा कोण आहे हे नागिनीला कळल्यावर तिचा शोध संपतो. आता नागिन तिचा नवस पूर्ण करण्यात व्यस्त होते. आता नागिन विचार करू लागते की आधी ती या शेतक्याचे घर शोधून काढेल आणि मग तिला हे कळेल की शेतक्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत. त्यानंतर मी प्रत्येकाला डसू लागेन आणि प्रत्येकाला मारीन. अशी रणनीती ती इच्छाधारी नागिन करते. प्रिय दर्शकांनो, तो शेतकरी संध्याकाळ झाल्यावर तो शेतात काम करणे थांबवतो आणि घरी परततो तेव्हा नागिन ही शेतक्याच्या मागे शेतक्याच्या घरी जाते. आता शेतकरी घराच्या आत जाताच नागिनही त्याच्या मागे त्याच्या घरी येते. आता शेतकरी घरात शिरतो आणि शेतक्याची बायको दरवाजा बंद करते आणि नागिन बाहेरच राहते. आता नागिन शेतक्याच्या घरात शिरण्यासाठी जागा शोधते पण तिला कुठेच जागा मिळत नाही. प्रिय दर्शकांनो, आत्ता नागिन कचराकुंडीत बसते आणि शेतकरी त्याच्या घराचे दार उघडण्याची आणि मी त्याच्या घरात जाण्याची वाट पाहत असते. काही वेळाने पुन्हा शेतक्याची पत्नी तिच्या घराचा दरवाजा उघडून काही कामासाठी घराबाहेर जाताना दिसते. या संधीचा फायदा घेत नागिन शेतक्याच्या घरात जाते. आता शेतक्याच्या घरात रेंगाळतात सगळ्यात आधी नागिनीला दिसते की तो शेतक्याचा लहान मुलगा जो पाळण्यात डोलत होता. आता या शेतक्याच्या मुलाला सर्वात आधी का मारू नये असा नागिन विचार करू लागते जेणेकरून त्याला म्हणजे त्या शेतक्याला कळेल की मुलापासून वेगळे होणे म्हणजे काय. असा विचार करत इच्छाधारी नागिन शेतक्याच्या मुलाच्या पाळणाजवळ जाते आणि पाण्यावर चढते आणि शेतक्याच्या मुलाला चावते आणि चावल्यानंतर ती शेतक्याच्या घरातून बाहेर पडते. आता जेव्हा शेतकऱ्याच्या घरातून नागिन बाहेर पडते तेव्हा शेतक्यांची नजर नागिनीवर पडते. शेतक्याला दिसले की त्याच्या घरातून एक साप बाहेर येत आहे आणि ती इच्छाधारी नागिन आहे. हे पाहून शेतकरी मनात विचार करू लागला की माझ्या हातून साप मेला ही त्याचीच पत्नी नागिन आहे. जर ती माझ्या घरी आली असेल तर याचा अर्थ असा आहे की तिने माझ्या मुलाचे नक्कीच काहीतरी नुकसान केले आहे.
असा विचार करून शेतकरी आपल्या मुलाच्या पाळणाकडे धावतो. तेवढ्यात शेतक्याची पत्नीही येते आणि तिलाही साप म्हणजेच ती नागिन घरातून बाहेर येताना दिसते. शेतक्याची बायकोही विचार करू लागते, या नागिनीने माझ्या मुलाचे नक्कीच काही नुकसान केले आहे. म्हणून शेतक्याची पत्नीही आपल्या मुलाच्या पाळणाकडे धावत येते. पती पत्नी दोघेही आपल्या मुलाच्या पाळणाजवळ धावतात आणि त्यांना दिसते की त्यांच्या मुलाला नागिनीने डसून मारून टाकले आहे. पती पत्नी दोघेही एकमेकांवर ओरडतात. आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतात आणि इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या तरी गावावरून त्याच्यावर उपचार करवून घ्यायचा विचार सुरू करतात. पण आता रात्री कोणताच वैद्य सापडणार नव्हता. प्रिय भक्तांनो, त्या काळात रुग्णालये नव्हती, अशी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नव्हती. काही वेळातच शेतक्याच्या मुलाने विषप्राशन केले आणि विषप्राशन करताच शेतक्याच्या मुलाच्या तोंडातून फेस येऊ लागला. डोळे निळे होऊ लागले, संपूर्ण शरीर निळे होते. हळूहळू शेतक्याच्या मुलाचा जीव नाहीसा होतो आणि आपले श्वास सोडतो. नवरा बायको दोघे खूप रडतात, ओरडतात, पण आता काय होणार? प्रिय स्वामी भक्तांनो, शेवटी शेतकरी आपल्या मुलाला अंत्यसंस्कार करतो आणि त्याच्या हृदयावर दगड ठेवून आपल्या मुलाचा निरोप घेतो. नागिनीने आपला बदला पूर्ण केल्याचे त्यांना समजून जाते. तिच्या पतीला मी मारल्यामुळे नागिनीने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे. त्यामुळे नागिनीचा बदला पूर्ण झाला आहे. आता मी नागाच्या त्या मुलाला माझा मुलगा मानेन आणि त्याच्या आधाराने आम्ही दोघे पती पत्नी आमचे जीवन जगू. कारण आमच्याकडे जो नागाचा मुलगा आहे, आम्ही त्याला आमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे पालनपोषण करू. आता आमचा मुलगा मृत पावला आहे. शेतकरी आणि शेतक्याची पत्नी सर्पाच्या मुलाच्या प्रेमात पडू लागतात. त्याची प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेऊ लागतात. पती पत्नी दोघेही त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतात आणि नागाच्या बाळाला आपला मुलगा म्हणून स्वीकारून त्याच्या सेवेत गुंततात. काही दिवस सोडल्यानंतर नागिन पुन्हा शेतक्याच्या घरी येते. यावेळी ती शेतक्याचा नाश करेल या विचाराने आलेली असते. ज्याने माझ्या पतीला आणि माझ्या मुलाला मारले आहे त्यालाच आज ती चावणार आहे, असा विचार करून नागिन शेतक्याच्या घरी आलेली असते. आता शेतक्याच्या घरात नागिन शिरते. तोच शेतकरी आणि शेतक्याची पत्नी सापाच्या एका लहान बाळाला मोठ्या प्रेमाने दूध पाजत असल्याचे नागिनीला दिसले. सापाच्या मुलाला बाळा बाळा म्हणत ते दूध पाजत असतात. हे पाहून नागिन अचंबित होते. ती विचार करू लागते की शेतकरी आणि शेतक्याची बायको आपल्याच मुलाला दूध पाजत आहे. नागिनीने आपल्या मुलाला ओळखले आणि विचार करू लागते की हा माझा मुलगा आहे आणि शेतकरी आणि शेतक्याची पत्नी दोघेही माझ्या मुलावर त्यांच्या मुलासारखे प्रेम करत आहे. हे पाहून नागिनीला खूप आश्चर्य वाटले आणि ती मनात तक्रार करू लागते की मी सूडाच्या भावनेने या घरात आले होते, असे तिला वाटू लागते. या शेतक्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन असा माझा विचार होता. मी एकाही माणसाला जिवंत सोडणार नाही. पण शेतकरी आणि शेतक्याच्या पत्नी तिला खूप दयाळू आणि अतिशय धार्मिक स्वभावाचे वाटतात, जी माझ्या मुलावर तिच्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम करत होते. हे दृश्य पाहून नागिन रडू लागतो. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात आणि तिने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप तिला होतो. प्रिय दर्शकांनो, आता नागिन शेतक्याच्या घरातून निघून तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ जाते आणि आपल्या पतीला सांगू लागते की पियाजी, मी सर्वात मोठे पाप केले आहे. तुमच्या शेतक्याकडून नकळत मृत्यू झाला असेल, कुठल्या तरी अपघाताचा बळी गेला असेल, पण मी जाणून बुजून शेतक्याच्या मुलाला मारले आहे. या गोष्टीबद्दल मला खूप अपराधी वाटत आहे. आणि शेतकरी आणि शेतक्याची पत्नी दोघेही अतिशय धार्मिक पार्श्वभूमीचे आहे, जे आपल्या मुलावर आपल्या मुलासारखे प्रेम करतात. प्रिय दर्शकांनो, आता त्या नागिनीला खूप पश्चात्ताप होतो आणि ती खूप रडते. ती ओरडते आणि तिच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करते.
पुन्हा 1-2 दिवसांनी नागिन पुन्हा शेतक्याच्या घरी जाते. यावेळी ती विचार करून जाते की प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतक्याची बायको आपल्या मुलावर प्रेम करतात की ते असे काही नाटक करत आहे. मग ती इथे जाऊन पाहते की प्रत्यक्षात शेतकरी आणि शेतक्याची बायको अशा प्रकारे बोलत होती की आम्हाला मुलगा नाही. आम्हाला मुलगा झाला आणि तोही देवा घरी गेला. आता आमचा मुलगा फक्त या नागाचा मुलगा आहे. हा आमचा मुलगा आहे आणि त्याच्या आधारावरच आम्ही आमचे आयुष्य घालवू. हे ऐकून नागिणीला खूप आश्चर्य वाटले आणि नागिणीला पूर्ण विश्वास बसला की शेतकरी आपल्या मुलावर खूप प्रेम करतात, अगदी आपल्या मुलासारखे प्रेम करतात. आता नागिण आपल्या चुकीचा पश्चात्ताप करण्याचा विचार करू लागली. मी त्यांच्या मुलाला मारले या गोष्टीचा तिला खूप पश्चाताप होऊ लागला आणि लगेचच ही नागिन भगवान महादेवाच्या मंदिरात धाव घेऊ लागली. प्रेमळ स्वामी भक्तांना असे म्हणतात की की नाग नागिण हे भोलेनाथांचे परमभक्त आहेत आणि जेव्हा नागिण नाग भोलेनाथांना त्यांचा मनातून काहीही मागतात तेव्हा भोलेनाथ त्यांची इच्छा पूर्ण करतात. ती इच्छाधारी नागिन भोलेनाथाची पूजा करू लागते. ती भोलेनाथाची सेवा करू लागते. आता ती नागिन भोलेनाथला एक गोष्ट विचारते की प्रभू, मी जाणून बुजून किंवा नकळत शेतक्याच्या मुलाचा नाश केला आहे आणि आता शेतक्याला कोणत्याही प्रकारे पुत्र मिळावा अशी माझी इच्छा आहे. भोलेनाथ त्या नागिनीची हाक ऐकतात. काही दिवसांनी एक पुजारी आणि त्यांची पत्नी एका लहान नवजात मुलाला घेऊन शेतक्याच्या घरी धावत येतात आणि ते येऊन शेतक्याला सांगतात की भाऊ, काही गुंड आमच्या मागे लागले आहेत आणि ते आमच्या मुलाला मारतील, ते आम्हाला मारतील. त्यामुळे आमच्या मुलाचे प्राण कोणत्याही मार्गाने वाचावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कृपया काही काळ आमच्या मुलाची काळजी घ्या असे सांगून पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही आपला मुलाला शेतक्याच्या मांडीवर सोपवून तेथून पळ काढतात. शेतकरी आणि शेतक्याची पत्नी पंडित आणि तिच्या पत्नीच्या मुलाला उचलून घेऊन त्यांच्या घरात जातात. आता दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात कामाला जाताच पंडित आणि त्याची पत्नी दोघेही शेतात मृतावस्थेत पडलेले दिसले. हे पाहून शेतकरी दुःखी होतो. ज्या पंडित आणि त्याच्या पत्नीने आपल्याला मुलगा दिला पण हे दोघे इथे मृतावस्थेत पडले होते. आता तो शेतकरी, पंडित आणि त्याच्या पत्नीचे अंत्यसंस्कार करून त्यांचे अंत्यसंस्कार करतो. त्यानंतर शेतकरी आणि त्याची पत्नी पंडितांच्या मुलाची काळजी घेतात आणि त्याला आपला मुलगा मानतात. प्रिय दर्शकांनो, आणि मग एके दिवशी ती इच्छाधारी नागिन शेतक्याच्या घरी येते आणि शेतकरी आपल्या 2 मुलांना दूध पाजवत असतो. म्हणजे तो सापाच्या मुलाला आणि पंडिताच्या मुलालाही प्रेमाने भरवत असतो. तेवढ्यातच नागिन शेतक्याच्या घरी पोहोचते आणि हे दृश्य पाहून खूप आनंद होते. नागिन विचार करू लागते की शेतकरी आणि त्याची पत्नी हे खरे तर धार्मिक आणि सगुणी आत्मा आहेत. असा विचार करून नागिन निवासी परत जाऊ लागतो. पण पुन्हा नागिणीच्या मनात विचार येतो की आता मला जगण्याची इच्छा नाही. त्या नागिनीच्या जवळ नागमणी असतो. आता ती नागिन हळूहळू शेतक्याकडे जाते आणि स्त्रीचे रूप धारण करते. स्त्रीचे रूप घेऊन ती नागिन शेतक्याला म्हणते, शेतकरी, मी तुला काहीतरी द्यायला आले आहे. तुम्ही ही वस्तू सुरक्षितपणे ठेवावी आणि ती नेहमी तुमच्या घरात राहिली पाहिजे. चुकूनही कोणाला हे देऊ नका. आणि मग ती शेतक्याला तिचे सरपरत्न देते. नागमणी दिल्यानंतर ती पुन्हा स्त्री रूपातून नागिन बनते. आता शेतक्याला समजले की ही तीच नागिन आहे जिच्या मुलाची आपण काळजी घेत आहोत. नागमणी दिल्यानंतर नागिन शेतक्याला सांगते की तिच्या मुलाची नेहमी काळजी घ्या, परंतु त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका कारण आमच्या प्रजातीची गणना वाईट प्रजातींमध्ये केली जाते. त्यामुळे माझ्या मुलावर इतका विश्वास ठेवू नका. आता माझा मुलगा स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहे. तो मोठा झाला आहे. भविष्यात माझ्या मुलाने तुझे काही वाईट केले तर मी तुझ्या पाठीशी आहे.
जेव्हा माझा मुलगा चुकून कोणाला दुखावेल किंवा चावेल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हे सरपरत्न ठेवा. जिथे जिथे साप चावला असेल तिथे हे रत्न लावा, मग त्याचे विष लगेच संपेल आणि माणूस निरोगी होईल, असे सांगून ती नागिन शेतक्याच्या घरातून परत आपला पती जिथे मृत पावला तिथे जाते आणि आपल्या प्राणाची आहुती देतो. त्यानंतर शेतकरी त्या मृत झालेल्या नागिनीचे अंत्यसंस्कार करतो. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, शेवटी अशा प्रकारे शेतक्याचे कुटुंब पूर्णपणे आनंदी झाले. त्यानंतर शेतकरी आणि त्याची पत्नी, पंडिताचा मुलगा आणि नागाचा मुलगा या दोघांवरही आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. शेतक्याला सर्परत्नही मिळालेले असते आणि शेतकरी व त्याची पत्नी कायम देवांचे देव महादेव यांची सेवा करू लागतात. आता तो नागाचा मुलगाही कधी कधी मानवी रूपात आपल्या आईवडिलांकडे येतो, म्हणजे शेतक्याच्या घरी येत असतो. या पद्धतीने त्यांचे आयुष्य खूप सुखाने जाऊ लागले. त्या शेतक्याच्या घरात कशाचीही कमतरता राहिली नव्हती. त्या शेतक्याचा धर्म आणि सदाचारावर सदैव विश्वास होता आणि शेवटी भगवंतानेही त्याच्या आयुष्यात चमत्कार केला. भगवंत तुमच्याही आयुष्यात चमत्कार करणार आहे. रोज त्याच्या नामस्मरणात ध्यानात रहा. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, ही पवित्र कथा इथेच संपत आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि देवांचे देव महादेव यांचा जयघोष करायला विसरू नका.